सरकारला कर्जमाफीची प्रक्रिया सुरू करण्यासाठी मुहूर्त सापडत नाही। जर जुन्या नियमांनुसारच कर्जमाफी द्यायची होती तर समिती कशाला नेमली होती देवा? नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या साठी जेमतेम 60 दिवसाचा कालावधी उरलेला आहे। मात्र अनेक अशा फेक पोर्टलवर बातम्या येत आहेत की शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची प्रक्रिया सुरू झालेली आहे। या 12 जिल्ह्यामध्ये सुरू झाली, त्या 13 बँकामध्ये सुरू झाली, हा फॉर्म भरा, असं करा तसं करा। मात्र ह्या सगळ्या बातम्या दिशाभूल करणाऱ्या आहेत किंवा खोट्या आहेत हे आतापर्यंत स्पष्ट झालेलं आहे। आणि 60 दिवसाचा कालावधी उरलेला असताना म्हणजे मे महिना सुरू झालेला आहे। काल परवा महाराष्ट्र दिवस आणि कामगार दिवस हा साजरा झाला, त्यानिमित्तानं शासकीय कार्यक्रम सुद्धा संपन्न झाले आहेत। मात्र कर्जमाफीबाबत अशी कुठलीही अधिकृत घोषणा सरकारच्या वतीनं करण्यात आलेली नाही किंवा सरकारची जी काही समाज माध्यमाची हँडल असतील त्या हँडलवर सुद्धा असे काही अपडेट्स नाही आहेत किंवा कर्जमाफीच्या संदर्भात जे काही पोर्टल आहेत तर त्याच्यावर सुद्धा ती जुनीच माहिती आणि दिशाभूल करणारी माहिती आहे। आता याबाबत कर्जमाफीची नेमकी प्रक्रिया कशी असणार आहे हे पुढच्या 2 मिनिटांमध्ये आपण समजून घेणार आहोत की सरकारने सुरुवातीला जी काही निवडणुका डोळ्यासमोर ठेवून 7/12 कोरा करण्याची घोषणा महायुती सरकारनं त्यावेळेस निवडणुकीच्या प्रचारादरम्यान केली होती। आणि हा प्रचार करत असताना 7/12 कोरा 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 असं हा शब्द वारंवार अधोरेखित केला किंवा त्या शब्दावर जोर देऊन आपल्या निवडणुकीचा प्रचार प्रसार केला आणि त्या माध्यमातून सरकारने मतं मिळवली आणि आपलं सरकार स्थापन केलं। महायुतीचं सरकार स्थापन झालेलं असताना सरकारनं इमानदारीनं किंवा प्रामाणिकपणे 7/12 कोरा करण्याची प्रक्रिया सुरू करणं अपेक्षित होतं। मात्र सरकार आपण दिलेलं आश्वासन विसरून गेलं आणि त्यानंतर मग बच्चू कडू आणि काही त्यांच्या घटक मित्रांनी किंवा पक्षांनी मिळून सरकारचं आंदोलन करून लक्ष वेधलं। मात्र ते आंदोलनही कुठेतरी बदनाम करण्याचा प्रयत्न सरकारकडून करण्यात आला होता, ह्याची अनुभव आम्ही घेतलेला आहे। आणि त्यानंतर पुन्हा सरकारने घोषणा केली आणि घोषणा केल्याच्या नंतर 30 जूनच्या आत कर्जमाफी देण्यात येईल। त्यातच पुन्हा आता जे काही विधिमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन झालं तर त्याच्यामध्ये सुद्धा पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर नावाने कर्जमाफी देणार असल्याचं सरकारनं सांगितलं। मात्र याबाबतची जी काही विहित प्रक्रिया सुरू व्हायला पाहिजे होती तर ती अद्यापपर्यंत सुरू झाली नाही। आणि मग आता मे महिन्याला सुरुवात झालेली असताना 30 जून पर्यंत जर सरकारला कर्जमाफी द्यायची असेल, कारण मे महिना सुरू होताच शेतकऱ्यांची लगबग जी सुरू होती तर शेतातला काडी कचरा जमा करणं, नांगरणी करणं, वखरणी करणं किंवा ही काही छोटी मोठी कामं असतात, त्याच्यानंतर शेतीसाठी लागणाऱ्या ज्या काही पेरणीसाठी निविष्ठा लागत असतात म्हणजे खते असतील, बियाणे असतील, तर ही पूर्वतयारी शेतकऱ्यांना करावी लागते। मात्र एप्रिलच्या पहिल्या आठवड्यापर्यंत जर शेतकऱ्यांची कर्जमाफी जर पूर्णपणे झाली असती आणि कर्जमाफी झाल्याच्या नंतर जर त्यांना पुन्हा नवीन कर्जाचा वाटप जर 15 मेच्या दरम्यान जर मिळाला असता तर शेतकऱ्यांना उरलेल्या 15 दिवसामध्ये ह्या निविष्ठा खरेदी करता आल्या असत्या। मात्र सरकारकडून जर ती 15 जूनच्या नंतर जर ती माफीची रक्कम खात्यात येत असेल किंवा एखादा शेतकरी वगळला जात असेल तर मग त्यानं ऐनवेळी काय करायचं हाही प्रश्न निर्माण होतो। आणि हा प्रश्न नेमका सरकारला कोण विचारायचा हाही एक प्रश्न आहे। आणि मग सरकारने या कर्जमाफीतून पळवाट काढण्यासाठी काही क्लुप्त्या योजल्या, म्हणजे नेमकी शेतकऱ्यांच्या पदरामध्ये कर्जमाफी कशी पडू द्यायची नाही याच्यासाठी जे काही षडयंत्र जे काही रचले गेले तर त्याबाबत अगदी साध्या सरळ सोप्या भाषेमध्ये काहीही गरज नसताना सरकारने यावर एक परदेशी नावाची समिती नेमली की ती समिती आपला अहवाल सादर करेल आणि अहवाल सादर केल्याच्या नंतर मग शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची प्रक्रिया सुरू होईल। मग आता या समितीनं काही दिवसांपूर्वी म्हणजे 8-15 दिवसांपूर्वी हा अहवाल सरकारकडे सादर केला। मात्र या अहवालामध्ये जसं काही याच्या आधी एक समिती नेमली गेली होती सरकारकडून, स्वामीनाथन आयोग नेमला गेला होता आणि स्वामीनाथन आयोगानं शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी आणि शेतकऱ्यांना आर्थिक संपन्नता प्रदान करण्यासाठी ज्या काही शिफारशी सांगितल्या होत्या तर त्या शिफारशीची जर अंमलबजावणी झाली असती, म्हणजे कुठलंही सरकार असो तर ती अंमलबजावणी झाली असती तर आतापर्यंत शेतकऱ्यांची परिस्थिती काहीतरी बदलली असती। मात्र सरकारला ते करायचं नाही। अजूनही स्वामीनाथन आयोगाच्या शिफारसी लागू झालेल्या नाहीत। सरकारकडून जी काही कर्जमाफी देण्यात आली याच्यापूर्वी 2 वेळा तर त्याच्यामुळे सरकार
या कर्जमाफीमुळं शेतकऱ्यांची कुठलीही समस्या सुटलेली नाही. मात्र शेतकरी कर्जबाजारीच होणार नाही याच्यासाठी उपाययोजना करणं गरजेचं असताना मात्र कुठल्याही सरकारनं याबाबत आतापर्यंत पुढाकार घेतलेला नाही किंवा तशा त्या दृष्टीनं प्रयत्न केलेले नाहीत. हे एक कटू सत्य आहे. मात्र आपली गत अशी झालेली आहे की आपल्यावर जे काही आहे तर फॅसिझम आणि गुलामीची चादर इतकी घट्ट रोवलेली आहे की याचं जर उदाहरण सांगायचं झालं तर काही दिवसांपूर्वी अतिवृष्टीमुळे 32,000 कोटी काहीतरी सरकारनं घोषणा केली. सकाळी काही तालुके वगळले, दुपारी काही तालुके आळ केले आणि संध्याकाळी एक फायनल लिस्ट यादी जाहीर केली. मात्र आपणच भैताड बेलण्यासारखे लोक मग सकाळी आमच्याच नेत्यामुळे कसं हा लाभ मिळाला याचे श्रेय घेण्यासाठी जी काही सोशल मीडियावर चढावड लागली होती तर ती पाहून हसावं की रडावं असं वाटत होतं. कारण आपण भूमिपुत्र आहोत, शेतकऱ्यांचे पुत्र आहोत, तर पहिल्यांदा आपण आपल्या शेतीशी निष्ठा राखली पाहिजे. त्याच्यानंतर या नेत्यांचं लांगुल चालन केलं पाहिजे. मात्र ते करताना आमचा शेतकरी दिसत नाही. तर असो, स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी तर लागू झालेल्या नाहीत. मात्र ज्या काही परदेशी समितीनं ज्या काही शिफारशी लागू केलेल्या आहेत त्या कदाचित सरकारला मान्य नसाव्यात किंवा त्यामुळे शेतकऱ्यांचं कर्जबाजारीपणा दूर होईल असं त्या शिफारशीमध्ये काहीतरी असावं म्हणून तो अहवाल अद्यापर्यंत सार्वजनिक झालेला नाही. आणि मग पुन्हा एकदा शेतकऱ्याकडून मागणी समोर येत आहे की हा जो काही अहवाल आहे तर तो मंत्रिमंडळाच्या बैठकीसमोर मांडण्यापूर्वी तो सरकारने सार्वजनिक करावा आणि त्यावर चर्चा घडून आणावी अशी मागणी किसान सभेसारख्या काही संघटनांनी किंवा शेतकरी संघटनांनी किंवा शेतकऱ्यांनी केलेली आहे. मात्र तसं न करता सरकारने विधिमंडळाच्या अधिवेशनामध्ये पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर नावाने कर्जमाफी योजनेची घोषणा केली आणि आता सरकारने पुन्हा ही प्रक्रिया राबवत असताना जाहीर केलं की याच्या आधीच्या काही 2 वेळा कर्जमाफी झालेली आहे, महात्मा फुले नावाने झाली किंवा त्या काही कर्जमाफी झालेली आहे, तर त्याच योजनेचे निकष कायम ठेवून त्यानुसारच त्याच पद्धतीनं पुन्हा शेतकऱ्यांना कर्जमाफीची प्रक्रिया राबवली जाईल असं सरकारनं सांगितलं. मग सरकारला जर हे असंच करायचं होतं तर मग त्याच्यासाठी ती समिती कशासाठी नेमली हाही एक प्रश्न समोर येतो आहे. मग तुम्हाला याबद्दल काय वाटतं ते कमेंट बॉक्समध्ये तुम्ही लिहिलं पाहिजे. त्याच्यानंतर दुसरीकडे जे काही याच्या आधी 2 वेळा कर्जमाफी झाली किंवा सुरुवातीला जे काही शेतकऱ्यांना प्रोत्साहन भत्ता देऊ केला होता 25,000 रुपये आणि 50,000 रुपये शेतकरी सन्मान भत्ता, तर त्याचाही वांधा अजून कायम आहे की ते शेतकऱ्यांना व्यवस्थित मिळत नाही. दुसरीकडे जी काही याच्या आधी 2 वेळेस कर्जमाफी झाली तर त्याच्याबाबत अनेक शेतकरी त्याच्यापासून वंचित राहिलेले आहेत. काही शेतकऱ्यांनी न्यायालयाचे दरवाजे सुद्धा ठोठावलेले आहेत. त्याचेही निकाल अजून प्रलंबित आहेत. आणि मग आता हा अहवाल सादर करण्यापूर्वी किंवा मंत्रिमंडळाच्या बैठकीपुढे मांडण्यापूर्वी किंवा तो दाबून ठेवण्यापूर्वी तो सार्वजनिक करावा अशी मागणी मोठ्या संख्येनं शेतकरी करत आहेत. आणि मग जर सरकारकडे सगळी बँकांकडची आकडेवारी आलेली आहे, सहकार विभागाने त्यांच्याकडे आकडेवारी दिलेली आहे आणि अशा स्थितीमध्ये आता जेमतेम 30 जूनला 50 ते 60 दिवसाचा कालावधी उरलेला असताना सरकारकडून या बाबतची अजून कुठलीही प्रक्रिया सुरू झालेलं दिसत नाही. आणि पुन्हा जर सरकारने पुन्हा मग जर ऐनवेळी फतवा काढला की केवायसी करा, ई केवायसी करा, यांचं ऍग्रिस्टॅक व अपडेट नाही, अमकं नाही, अशी जर कारणं सरकारला काढायची असली, लाडक्या बहिणीसारखं जर यांच्या शेतकऱ्यांच्या बेजाऱ्या काढायच्या असतील, कर्जमाफी द्यायचीच नसेल आणि असा जर बेईमानपणा सरकारच्या मनात असेल तर सरकार त्या आपल्या पद्धतीने ती प्रक्रिया राबवणार आहे. मात्र सरकारने तात्काळ प्रभावाने कर्जमाफीची प्रक्रिया सुरू करावी अशी मागणी सर्वच स्तरातील शेतकऱ्याकडून होत आहे. तुम्हाला याबद्दल काय वाटतं ते कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. धन्यवाद.